नमस्कार. पूर्वी इन्व्हेस्टमेंट आणि रिटायरमेंट प्लॅनिंग म्हटलं का बँकेच्या एफ-डी, एल-आय-सी, पी-पी-एफ, ई-पी-एफ, पेन्शन फंड, पोस्ट ऑफिस स्कीम इथपर्यंतच आपण विचार करायचो. परंतु आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील जाहिराती, अट्रॅक्टिव्ह रिटर्न्स, फ्लेक्झिबिलिटी यामुळे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकडे लोकांचा कल वाढतोय. तरी अजूनही म्युच्युअल फंड्स म्हटलं का फक्त एस-आय-पी असंच आपल्याला वाटतं. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड्स मधील एस-डब्ल्यू-पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन्स बद्दल थोडक्यात समजून घेणार आहोत. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे काय? तर तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये एक लमसम इन्व्हेस्टमेंट करता. तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये एक लमसम गुंतवणूक करता किंवा एका ठराविक वयापर्यंत प्रत्येक महिन्याला एस-आय-पीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करता किंवा एका ठराविक वयापर्यंत जसं तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करता आणि मग त्या इन्व्हेस्टमेंट मधून प्रत्येक महिन्याला एक ठराविक अमाऊंट विड्रॉ करता, एक ठराविक अमाऊंट काढून घेता. आपण उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमचं वय 60 वर्ष आहे. तुम्ही मागची 30 वर्ष प्रत्येक महिन्याला एस-आय-पीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे किंवा प्रत्येक महिन्याला एस-आय-पीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याऐवजी जसं तुम्हाला शक्य होईल तशी गुंतवणूक केलेली किंवा आज वन टाइम गुंतवणूक केलेली. तुमच्या गुंतवणुकीची आजची मार्केट व्हॅल्यू 30 लाख रुपये एवढी आहे. आता खर्चासाठी प्रत्येक महिन्याला यातील काही गुंतवणूक तुम्ही विड्रॉ करणार आहात. प्रत्येक महिन्याला तुम्ही काही रक्कम विड्रॉ करून घेणार आहात. समजा तुम्ही पहिल्या वर्षी महिन्याला 10,000 रुपये विड्रॉ करणार आहात आणि मग त्यानंतर प्रत्येक वर्षी विड्रॉल मध्ये 10% वाढ करत जाणार आहात. तर याला सिस्टमॅटिक विड्रॉल म्हणतात. आता तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून किती काळापर्यंत ही विड्रॉल सुरू ठेवू शकता. तर हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे, भविष्यात तिच्यात किती वाढ होत जाईल आणि महिन्याला तुम्ही किती अमाऊंट विड्रॉ करणार आहात यावर अवलंबून आहे. समजा तुमच्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची मार्केट व्हॅल्यू 30 लाख रुपये एवढी आहे. भविष्यात तिच्यामध्ये प्रत्येक वर्षाला 12% हिशोबाने वाढ अपेक्षित आहे. पहिल्या वर्षी तुम्ही प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये विड्रॉ करणार आहात आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी विड्रॉल मध्ये 10% वाढ करत जाणार आहात. तर समजा तुम्ही पुढची 25 वर्ष तुमचं विड्रॉल तसंच सुरू ठेवलं तर 25 वर्ष विड्रॉल केल्यानंतरही 25 वर्षानंतर तुमच्याकडे शिल्लक असलेल्या इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू साधारणतः 1.5 कोटी रुपये एवढी असेल. समजा तुमच्या इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू तेवढी 30 लाख रुपये एवढी आहे. भविष्यात तिच्यात प्रत्येक वर्षाला 12% ऐवजी 11% हिशोबाने वाढ अपेक्षित आहे. तुम्ही पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये विड्रॉ करणार आहात आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी विड्रॉल मध्ये 10% वाढ करत जाणार आहात. तर समजा तुम्ही पुढची 25 वर्ष तुमचं विड्रॉल सुरू ठेवलं तर 25 वर्षानंतर तुमच्याकडे शिल्लक असलेल्या इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू साधारणतः 89 लाख रुपये एवढी असेल. आता 30 लाख रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या वर्षी महिन्याला 10,000 रुपये विड्रॉल, त्यानंतर प्रत्येक वर्षी विड्रॉल मध्ये 10% वाढ करू नये म्हणजेच 25 वर्षात साधारणतः 1,18,00,000 रुपयांचं विड्रॉल करू नये. 25 वर्षानंतर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट शिल्लक कशी राहते. तर एकदम सोपं आहे, कुठलंही रॉकेट सायन्स नाही. समजा आपल्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची मार्केट व्हॅल्यू 30 लाख रुपये एवढी आहे. समजा तिच्यामधून पहिल्या महिन्यात आपण 10,000 रुपये विड्रॉ केलेले आहे. आता हे झालं विड्रॉल. परंतु त्याचबरोबर पहिल्या महिन्यात आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या मार्केट व्हॅल्यू मध्ये वर्षाला 11% हिशोबाने वाढही झालेली आहे. आता 30 लाख वजा 10,000 म्हणजे 29,90,000 रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये वर्षाला 11% हिशोबाने साधारणतः 27,400 रुपयांनी वाढही झालेली आहे. म्हणजे जरी आपण 30 लाख रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मधून 10,000 रुपये विड्रॉ केलेले असले तरी आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या मार्केट व्हॅल्यू मध्ये 27,400 रुपयांनी वाढही झालेली आहे. पहिल्या महिन्यात 30 लाख रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मधून आपण विड्रॉ किती केले तर 10,000 रुपये विड्रॉ केले. त्या महिन्यात आपल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये किती वाढ झाली तर 27,400 रुपयांनी वाढ झाली. म्हणजेच 30 लाख वजा 10,000 प्लस 27,400 म्हणजेच 10,000 रुपयांचं विड्रॉल करू नये. पहिल्या महिन्याच्या शेवटी आपल्याकडे शिल्लक असलेल्या इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू 30,17,400 रुपये एवढी असेल. आपल्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची मार्केट व्हॅल्यू 30 लाख रुपये असेल. तिच्यात प्रत्येक वर्षी 11% वाढ अपेक्षित असेल. आपण पहिल्या वर्षी महिन्याला 10,000 रुपयांचं विड्रॉल सुरू केलं आणि पुढे प्रत्येक वर्षी विड्रॉल मध्ये 10% वाढ करत गेलो.
तर 23 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या मार्केट व्हॅल्यू मध्ये जी वाढ होईल ती आपल्या विड्रॉल पेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे सलग 25 वर्षे विड्रॉल करू नये. 25 वर्षानंतर आपल्याकडे शिल्लक असलेल्या इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू आपल्या मूळ इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत कितीतरी जास्त असेल. तुम्ही किती वर्षापर्यंत विड्रॉल करू शकता हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटची सध्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे, भविष्यात तिच्यात कशी वाढ होईल, तुम्ही प्रत्येक महिन्याला किती अमाऊंट विड्रॉ करत आहात यावर अवलंबून आहे. आता विड्रॉल साठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंड ऑफिस मध्ये जावं लागेल का? तर नाही. तुम्ही एकदा म्युच्युअल फंड कंपनीला ऑनलाईन किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन याची माहिती दिल्यानंतर प्रत्येक महिन्याला विड्रॉलची अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल. तर ही होती सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन बद्दल थोडक्यात माहिती. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.